संगमेश्वर संगम महादेव मंदिर श्री क्षेत्र क दर्जाचं असून त्याच्या लगत गायरान जमीन 4 एकर आहे। या जमिनीमध्ये भाविकांसाठी संस्कृत सभागृह, पार्किंग, भोजन, गोशाळा यासाठी द्यावी, स्मशानभूमीसाठी देऊ नये यासाठी तहसील कार्यालयासमोर 24 जून पासून धरणं आंदोलन सुरू झालंय। काही दिवसांपूर्वी मनोर गावच्यांनी स्मशानभूमीची मागणी केली होती। ती मागणी मंडळ अधिकारी यांनी तलाठी यांनी त्या गायरानामध्ये द्यावी असा प्रस्ताव केला होता, पण संगमवासियांनी त्या 4 एकर गायरान जमिनीमध्ये स्मशानभूमी देऊ नये। हे पवित्र ठिकाण महादेव मंदिर तीर्थक्षेत्र संगम आहे, त्यांच्या बाजूला स्मशानभूमी कशाला म्हणून धरणं आंदोलन करत जोपर्यंत ही स्मशानभूमीची मागणी रद्द करत नाही तोपर्यंत धरणं आंदोलन सुरू ठेवील असं गावकऱ्यांनी म्हटलंय। प्रतिनिधी महादेव। संगम हे गाव त्रिवेणी नद्यावर वसलेले गाव असून संगम हे एक पर्यटन स्थळ म्हणून महाराष्ट्रात गाजलेले गाव असून देखील आमच्या गावासाठी स्मशानभूमी आमच्या गावामध्ये गायरान ही 6 एकर जमीन महादेवाच्या वापरासाठी असून तिथे शासन स्मशानभूमीसाठी जागा निवडत असल्यामुळे ही जागा आम्हाला मान्य नसून गावकऱ्यांनी इथे आंदोलनासाठी आम्ही महिला, पुरुष, लहान मोठे, अपंग सर्वांनी सकाळी 10 वाजल्यापासून इथं उपोषणाला बसले आहोत। जोपर्यंत आमची मागणी सरकार मान्य करत नाही तोपर्यंत आम्ही या जागून हलणारच नसून हे निर्णय शासन लवकरात लवकर मान्य करावे। समस्त गावकरी मंडळी व महिला मंडळी आम्ही धर्मात तहसील कार्यालयासमोर आम्ही दिलेल्या पत्रानुसार बेमुदत धरणे आंदोलन ह्याचा मुद्दा म्हणजे मूळ मुद्दा जे की आमची गायरान आहे, जे मुळात वडिलोपार्जित आहे, ती गायरान शासनाने कसल्याही प्रकारचे पत्रव्यवहार न करता आणि गावाला विचारात न घेता जे कार्य केले, कर्तृत्व केली, मनमानी कारभार केले, त्या विरोधात आम्ही धरणे आंदोलन करतोय। जे की कोणा गावाच्या विरोध धरत नाही, जे की कोणाच्या आम्ही विरोधात जात नाही, फक्त 2 गावामध्ये तेढ निर्माण करण्याचं काम हे प्रशासनाने केलेलं आहे। ते हलगर्जीपणा हे त्यांच्याच अंगलट जात असल्यामुळे आमच्या आंदोलनाची जर दखल घेत नसतील तर आम्ही हे बेमुदत आंदोलन हे चालू ठेवणार आहोत। आमच्या मागण्या आहेत, जे प्रस्ताव शासनानं जिल्हा दरबारी पाठवलेले आहे ते अहवाल रद्द करावं आणि ते अहवाल रद्द करून आम्हाला लेखी स्वरूपामध्ये आम्हा गावकऱ्यांना देईपर्यंत आम्ही इथून आंदोलन हटणार नाही। आणि आज आंदोलनामध्ये आपण पाहता वृद्ध माणसं जे की 60-70 वर्षाचे आहेत आणि लहान बाळ पण आहेत आणि लहान माता भगिनी पण आहेत, काही म्हणजे अपंग पण आहेत, ह्या सर्वांचा समावेश हा आंदोलनामध्ये आहे। आणि हे आंदोलन काय एका कोणाच्या विरोधात नाही, फक्त विरोध आहे आमच्या शासनाला। आणि हे गायरान जमीन शासकीय आहे, आम्हाला तो अभ्यास पण आहे, पण जेणेकरून जे अतिक्रमण केलात तुम्ही शासन त्या विरोधात आम्ही लढा देणार आहोत। प्रतिनिधी माधव हणमंते, NTV न्यूज मराठी, नांदेड।